नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन तोडे। या तोड्यांचं नाव आहे दामिनी तोडे। हे चावीचे तोडे असतात, मायक्रो पॉलिश मध्ये आहेत आणि राणी कलरचे स्टोनची डिटेलिंग सुद्धा आहे। तर हे तोडे बनवण्याचे साहित्य आपण बघू। हे 3 नंबरचे प्रीमियम क्वालिटीचे डबल कोटेड इंडियन मोती आहेत। ज्वेलरीचा धागा, हाफ नंबरचा धागा आणि 12 नंबरची सुई आहे। कात्री घेतली आहे धागा कापण्यासाठी आणि स्टिक फास्ट। तर चला सुरुवात करूया आपण तोडे बनवण्यासाठी। तर सर्वप्रथम आपल्याला इकडे सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। साधारण 1 मीटर धागा घ्यायचा आहे। तर बांगडीमध्ये या 2 पट्ट्या आहेत, त्याच्या मधून सुई काढायची आहे आणि ह्या प्रकारे लॉक करायचं आहे। अशा प्रकारे आपण बांगडीला सुई धाग्याची गाठ मारून घेणार आहोत आणि हे जे सर्कल आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने आणि एका कोपऱ्यात घ्यायचा आहे धागा। तर असा धागा क्रॉस मध्ये आपल्याला घ्यायचा आहे। तर आधी मोती ओवून घेऊया। तर हे इंडियन मोती आहेत, डबल कोटेड आहेत। 3 नंबरचे मोती घेतले आहेत इकडे। 3 नंबरचे 3च मोती घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे क्रॉस करायचा आहे आपल्याला सर्कल। तर हा सुई धागा आपल्याला मधल्या पट्टीमधून या बाजूला घ्यायचा आहे आणि धागा असा खालच्या दिशेला ओढून हे मोती असे क्रॉस घ्यायचे आहेत। सगळे मोती आपल्याला क्रॉसच लावायचे आहेत। इथे पण पट्टीमध्ये पट्टीच्या मधून आपल्याला सुई धागा बाहेर काढून सुई धागा असा जो 2 सर्कलच्या मध्ये जे गॅप आहे तिथे धागा अडकवायचा आहे। पुन्हा 3 मोती घेऊन समोरच्या बाजूने पट्टीमधून सुई काढायची आहे। तर अशाच रीतीने आपल्याला प्रत्येक सर्कल मध्ये असे मोती लावायचे आहेत। अगदी 2 सर्कलच्या मध्ये धागा आला पाहिजे आणि धागा हा सर्कलच्या बाहेरूनच घ्यायचा आहे। ओके, पुन्हा 3 मोती घेतले आहेत, 3 नंबरचे आहेत मोती। तुम्हाला हवं तर जॅपनीज मोतीही तुम्ही वापरू शकता। जॅपनीज मोतीची लाईफ 5 ते 7 वर्ष असते आणि त्यामुळे त्याची ज्वेलरी जी असते ती कॉस्टली असते। तर मी इकडे इंडियन मोती वापरले आहेत। हे डबल कोटेड आहेत आणि हेही प्रीमियम क्वालिटीचे मोती असतात। त्याची ही लाईफ टाइम साधारण 2 ते 3 वर्ष असते। तर आपल्या वापरण्यावर असतं हे। तर अशा रीतीने मी इकडे बांगडी एक पार्ट कंप्लीट करत आहे। तर इथे बांगडीच्या जॉईंट जवळच आलो आहोत आपण आणि इथेही आपण 3 मोती घेणार आहोत आणि पट्टीच्या मधून सुई धागा असा बाहेर काढणार आहोत। ते सांगितल्याप्रमाणे सुई आणि धागा हा बांगडीच्या बाहेरून म्हणजे सर्कलच्या मध्येच 2 सर्कलच्या मध्येच धागा आला पाहिजे आणि नेहमी 2 बोटांनी धागा असा घट्ट पकडून ठेवा जेणेकरून मोती सैल होणार नाहीत, अगदी घट्ट बसतील बांगडीवरती। तर आता हे जॉईंटच्या जवळचा सर्कल आहे आणि इकडे आपल्याला मोती लावून एक गाठ करून घ्यायची आहे। 2-3 गाठ इकडे मारायची आहे।
तर इथेही पट्टीच्या मधून सुई काढायची आहे आणि 2-3 वेळा गाठ मारून घ्यायची आहे. तर या दामिनी तोड्यांमध्ये आपण क्रॉस मोतीची डिझाईन बनवली आहे. तर याच तोड्यांमध्ये आपण आणखीनही डिझाईन बनवू शकतो. एक एस पॅटर्न मध्ये असतं आणि दुसरं आहे जे सर्कल पॅटर्न मध्ये आहे, जे राऊंड पॅटर्न मध्ये आहेत. तर तेही मला जमलं तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता आपण एक स्टिक फास्ट लावून गाठ जी आहे धाग्याची गाठ त्याला आपण फिक्स करूया आणि उरलेला धागा हा कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. तर ही आपली बांगडीचा छोटा पार्ट हा बनवून झाला आहे. आता ह्या जॉईंट पासून पुन्हा गाठ मारून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर तोच सुई धागा घ्यायचा आहे, सुई धाग्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि मग ते बांगडीला फिक्स करायचं आहे. तर अशाच रीतीने पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला ही पूर्ण बांगडी. थोडं लक्ष द्यायचं की डिझाईन बदलू नये. आता पुन्हा 2 पट्टीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि अशा रीतीने लॉक करायचं आहे. पुन्हा 3 मोती घेणार आहोत आपण आणि धागा हा सर्कलच्या बाहेरूनच घ्यायचा आहे. ठीक आहे. आता त्याच सर्कलच्या 2 पट्ट्यांमधून सुई बाहेर घ्यायची आहे आणि पुन्हा आपण 3 मोती ओवणार आहोत. तर या अशाच पद्धतीने आपल्याला ही बांगडी पूर्ण कंप्लीट करायची आहे. तर बघूया पूर्ण मोती लावल्यावर बांगडी कशी दिसते. तर इकडे मी पूर्ण मोती लावले आहेत आणि ही बांगडी अशी सुरेख दिसते. ही महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल मोती बँगल्स आहेत. यांना दामिनी तोडे असं म्हटलं जातं. साखरपुडा, लग्न किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये तुम्ही या बांगड्या वापरू शकता. काठपदराच्या साडीवर या बांगड्या खूप छान दिसतात. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.